सगळ्या वायरी वायरी सगळीकडे वायर झालं ना, झाले सगळे मार्किंग झाली. चल ये उतर खाली स्टेज स्ट्रीटवाले वर देवेन वर जा. हे ट्रायपॉड आकाश वर जा, दोघे वर जा पटकन. नाही आकाश 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 तर हे माझं दुसरं वर्ष आहे जे मी कोकण सन्मान 2025 आता होस्ट करते. 2024 मी होस्ट केला होता शंतनूसोबत. आणि आता मला असं वाटतं की मी होस्टिंगमध्ये आता खूपच छान माझा जम बसला आहे. मी सगळीकडे तुम्हाला होस्टिंग करताना दिसू शकते, कारण मला असं खूप इच्छा आहे की कधीतरी मी झी मराठीचा एखादा सोहळा होस्ट करावा. कारण झी मराठीच आहे ज्याच्या रेड कार्पेट होस्ट करताना माझी आणि कुणालची ओळख झाली होती. आणि खूप इच्छा आहे माझी की काहीतरी मी आयुष्यात असं करावं की एकदा झी मराठीच्या मेन प्लॅटफॉर्मवर जाऊन मी काहीतरी होस्ट करावं. सो ते सगळं माझं स्वप्न आहे जे मी तुम्हाला आता या निमित्ताने सांगितलं. तर रात्री 1:30-2 वाजेपर्यंत आमची ही अशी रिहर्सल चालू आहे. तर आता बघूया कधी आम्हाला आमचे हे डिरेक्टर सांगतात की जा आता तुम्ही झोपू शकता. अजून एक पुरस्कार देण्यासाठी जर आम्ही मान्यवरांना मंचावर थांबवलं तर त्यांनाच एक पुरस्कार द्यायची वेळ येईल. त्यामुळे आम्ही त्यांना बसायची विनंती करणे आहे. तो बनवणार कोण आहे? अँकर्स जा झोपायला, अँकर्स जा झोपायला. थँक्यू सो मच, तुम्ही खूप कळ काढली. सो सॉरी. थँक्यू यार, थँक्यू कोतेकर बंधू, तुमचे आभार आम्हाला झोपण्याची परवानगी दिल्याबद्दल. थँक्यू थँक्यू थँक्यू. डायरेक्ट त्याला येऊन काही ना काहीतरी बोल. काय म्हणालास? तुला पूर्ण पाठिंबा आहे माझा. काय म्हणालास? मी म्हटलं की अँकर्स आणि स्ट्रीट अँकर्सना वेळेत झोप द्या, हो त्यांना आराम करू दे. ते इथे नाही दिसले पाहिजे, त्यांच्या रूम मधून आराम करताना दिसले पाहिजे. बाकी सगळे इथे थांबा. ओके येस थँक्यू. अरे यार मोस्ट वेलकम यार. जे कोर टीम वाले आहे, त्यांनी आमचं डिरेक्शन टीम आहे. माफ करा. 201 भेटूया उद्या. या 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 येऊन तुमच्याकडेच येतोय. मग काय दुसरीकडे कुठला ऑप्शनच नाही. या 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 मस्त फिरून बिरून जत्रा बित्रा करून आल्यात दोघी. आम्ही घेऊन आलोय तुम्हाला जत्रेतला खाऊ. खाजा बिजा घेऊन आलीस? कलिंगड घेऊन आलो आम्ही. अच्छा, तुम्ही नाश्ता करणार आहात? उपमा? आम्ही खाऊन पण आलो. म्हणजे बाहेर आहे, तुमचा विषयच वेगळा आहे. तुम्हाला आमच्यावरती विश्वासच नाही. इकडे शूटचं काही बरं मिळणार नाही. आपण आधी मस्त पोटबीट भरून येऊया. काय उसळपाव मिसळपाव? नाही, थोडा अजून लेट बोला तर जेवण आलं. काय खाऊन आलाय? काय चपाती चपाती भाजी. मजा आहे तुमची. काल भारी खाल्ल्या, आंबोळ्या खाल्ल्या. सकाळी 7 वाजता मावशीने वरण ठेवलेलं. आल्याला आम्ही आंबोळ्या खाल्ल्या सकाळी. आणि मस्त झोपून दिल्यानंतर आता खायला आणलंस? हा म्हणजे खा तुम्हाला पाहिजे तेव्हा. ओके. कोकम सरबत पण आहे. अंकिता गर्दी झाली का? अंकिताला बोलवा म्हणून. हा तुम्ही तुमची तू आधी आहे तर लाव दरवाजा. हे फॅन नको लाव, थंडी वाजते. काय तुम्ही बाहेर जाऊन खाऊन पिऊन येता, मजा करता, म्हणजे काय तुम्हाला? तुम्ही मला विचारलं का की अंकिता तुला काय हवंय? नाही पण तुझा अंकिताकडे पोहोचलो. काय उपमा? मी उपमा खाते. आम्ही काय खाल्लं? काय खाल्लं आपण? पाव आणि चाय. पाव आणि चाय खातले मोठे. मिसळ पाव, उसळ पाव, काहीतरी. ते डीपी दादा गप बसले ना पाव आणि चाय वरती. आम्ही नाही खाल्लं तुझ्यासाठी, त्यांनी खाल्लं. आम्ही चाय तर मी घे रे औषधी बापाची शपथ. घे जरा घे. फक्त थोडस आम्ही एवढं मिसळ खाल्ली. तू कधीतरी बोललेलंच पहिला. नाही तुम्ही मला विचारलंच का? अजिबात बोला नाही. मी हे वाक्य कधीच नसता. मी जेवले का तुमची? नाही पण तू उपमा तुला आला तेव्हा विचारलंस का बाबा तुम्ही उपमा खाणार आहे म्हणून? सोबत ठेवलं तो तसंच खा. दे रे त्याला. काय करायचंय आता? नको आहे आता, आम्ही खाऊन आलो ना. असं नको. तुला काही हवंय का? तुला काय हवंय का? होय हवंय. काय हवंय? मला मिसळ पाव, उसळ पाव, भजी हवंय. अंकिता आणि मला मासे का माझ्याकडे आजचा एकच दिवस आहे. उद्या शनिवार मी व्हेज खाणार. आज शनिवार आली, गुरुवार झाली, मी व्हेजच खाणार. अगं तुझी काळजी घेऊन म्हणून आम्ही तुझं लगीन करून दिलं. काळजी करणार दिलं तुका. तिला कंटाळून आम्ही देऊन टाकला कुणाला. तू बघ त्याच्या पाया पडलो आम्ही बाजू घेण्यावर. बाबा आता सांभाळ तू प्लीज. या जंगलात सांभाळ. येतोय की नाही? कुणाल तो सरप्राईज देतो.
असं वाटतं. असं सांग. असं वाटतं. मी काय माझं कन्फर्म माहितीच नाही ना, पण तो सकाळी 8:30 होतो. 8:30 होतो, 8:30 होतो. म्हणजे तो संध्याकाळी पोचू बसू शकता. काय सांगायचं? रात्र होईल त्याला. रात्र होणार यायला जरा. कारण ऑडी पण नाहीये. म्हटल्यानंतर ऑडी आहे म्हणजे, पण ते आता ते अजून त्याचे पार्ट आले नाहीयेत ना, बाहेरून येणार म्हणाले ते, त्याच्यामुळे ते. अरे अंकिताचं सरप्राईज देतो अंकिता नाही, स्टेजवरती आता असताना, केली ना फोन. स्टेजवर आणि असताना आहे ना डायरेक्ट एंट्री. हा, आणि मी ब्लँक. मग तू दिसायला मोकळ झालंस त्याचा. नाही लागणार ना पण. कोण? नाही लावणार. ए बाबा थांब. आधी खूप पेटा लावायला लागतं. इथं काय माझं काय नाही, हे तुमची वाट लागून मला. मग अशी माहितीये का, एक फोन आला, अननोन नंबर होता, आणि मी असंच म्हटलं की फोन कोणाचा तरी काय माहिती, म्हणजे याच्याकडे दिला, म्हटलं उचल. याने असं उचललं, असं बोलतो हॅलो, काय बोलतोय, म्हटलं सौरभ बोलतोय वगैरे, असं का बोलतोय. अरे मी कुणालचा पप्पा बोलतोय. काय नक्की तुझा विषय काय समजत अननोन नंबर होता. अननोन नंबर होता, सेव्ह नव्हता तो नंबर. मी म्हटलं खूप सेम. आणि मग मी त्याला काका हा नाही पप्पा हा बोला. काका नाही, हा नाही, पप्पा नाही, काका. थोडंसं बफर होते. ते थोडंसं लोड व्हायला टाइम लागणार ना. आम्हाला आई बाबा म्हणायची सवय ना. आई बाबा म्हणलं तरी पण सोपं आहे उलटं. ते आई बाबा हे मम्मी पप्पा. नाही, आई बाबाच म्हणते. चल जरा हे करतोय, स्क्रिप्ट पाठ करतोय जरा. इकडे इकडे दे ना तिच्याकडे. हे काय बघ, एवढ्या पानांची स्क्रिप्ट कर म्हणावं पाठ. 7 वर्ष होईल 7. काय तुम्ही बघ किती पाण्यात बघ. 7 वर्ष तरी लागते. त्याच्यात पण महिन्याला 5चा पान, शेवटचा पाणीला ना का पहिल्या पानाचा सुरुवात होते त्याला. या पाठांतर वया. काल तुम्ही काय काल तुम्ही आलो नाही बघायला रिहर्सल? आलेलो. हो, कधी डान्स रिहर्सल वगैरे आम्ही बघितला ना. नेटवर्क नाही, नेटवर्क आमची रिहर्सल. तुमची पण हो. तू पोडियम मध्ये होती, गौरी story. सेंटरला हा. होती, सगळं बघितलं. हो, बरोबर. अरे बघितलं, आमचं सगळीकडे लक्ष आहे. अंकिता काल बघितलं ना कसं तुला वाक्य आठवून दिलं. आता तुझं आहे म्हणून तुला लक्ष, तुला माहिती आहे. ह्यालाच टेलिप्रॉम्प्टर म्हणून ठेवा. हे पण तुम्ही असे कशात बसला लावा ना लावा खाण्याचा. ना. आम्हीच गारटलेलो मला म्हणून. भूक लागली यार. काय जेवण तुमचं? काय जेवण? नाही, मी इथलं विचारणारच नाही, तर तुमचं काय जेवण सांगा. आमचं काहीच नाही. तुम्ही खरं जाता जेवण? आम्ही नाश्ता बापरे, acting विचारायचंच तरी मला यार. उपवास. अगो बायको हे काय करत होतं? आम्ही येऊन गेलो, हैनात गेलो निजे ना. काढतोय, निजेच चल जाऊया, चल काढतोय. नाश्ता करूया, चल. उन्हात सुरू व्हायचं तापत्या नाही तुला काय रा? ना आम्ही आहे का मग? अरे पण आता बोलवणार मला कॉल टाईप. मग तुझं म्हणणं काय? मी चावून घेऊन येऊ फक्त पेन्सिल काय? जेव्हा गेलास ना तेव्हा मला विचारलं पाहिजे. का डायरेक्ट मटेरियल माझं म्हणणं हे होतं की जेव्हा तुम्ही गेला तेव्हा तुम्ही मला विचारलं अगं पण तुझं काम चालू होतं. तरी पण याच्या पुढ्यातच गेलो ना. हो. इथूनच गेलो, नाश्ता करायला जातो म्हणून. तू सांगायचं ना की आणि हिनेच सांगितलं नाश्ता संपला इथे. हा, पण तू सांगायचं ना की बाबा, माझाच चुकला. मी तुमका सांग पण तू सांगायचं ना की मी येते म्हणून. आम्ही असं बोललो ना तू आवरी आहे म्हणून येते, भूक लागली मला, कशाला नाही विचारलं. चुकलं. मग असं म्हण, माझं चुकलं असं म्हण. माझं चुकलं. माझं चुकलं रे बाबा. बस. अंकिता तुझा नाश्ता झाला? आम्ही घरून नाश्ता. चला तुझं सगळ्यांचं झाले? नाश्ता झाला. मग तुम्ही कसं विचारलात नाही आम्हाला? चहाचा. हा? आम्ही येता का घरी चहा चाय चपाती चपाती खायला? आम्हाला माहिती मग आणायची की नाही अंकिताला चपाती? काय विचारलं? लाडू दे ना मला. अंकिता आणले, लाडू आणले, कलिंगड आणलं. अंकिताला काय नाही विचारलं चाय चपाती खाणार काय म्हणून? जेव्हा अंकिता झोपली चाय होती. चपाती कशी? का? मला ना असं काहीतरी असं झणझणीत खावंसं वाटतं. काय वाटेल किचन मध्ये मसाला आहे. किचन मध्ये. मिसळ बघितलं बसली होती झणझणीत. आणि दीपिका गेल्यावरती त्यांनी हात दिला काय तर्री बिर्री तर्री मारून बिर्री मारून. कडक. कसली दिली माहिती तर्री बिर्री मारून. अहो ते पाव वेगळे होते. तुमचा इकडे काय गोड गोड असतात. तुमची तरा कशी आहे? जवळची ओकाळ कुरडी म्हणतात ना तशी. आम्ही डीपी दादा गेले ना ते तुम्ही माकाहीच काढता. डीपी दादा नसले
आहे का तुम्ही माकाच बरोबर या करता आले पाहिजे ते दादा. तुमच्यामुळे सगळं चाललंय इकडे. तर्री खातात तर्री ही तर्री आमच्या गावात मारल्याकडे. तुम्ही आल्यानंतर मला विचारलं पण नाही मिसळ उसळ काय पाहिजे तुम्ही तुला काय सांगितलं रे? काय मला बोललेले ताईला नाही. विचारलं होतं तुला आणि तिला काय आणायचं आहे काय म्हणून. तिला नाही मला. तुला आणायचं आहे का नाश्ता? आणि तू काय म्हटलास बाहेर दीदीने तुझं काय खाल्ली नाही. हा मग बोललो मी त्याला बोललो काय तुला आणि तिला काय आणू काय. हा काय म्हटलं नको नको. तिला नाही बोललेले, तुला आणि तिला मला विचारत होते. हा मला तुला आणि तिला हे वाक्य आहे माझं. श्री मला विचारत होता की येतो का मग नाश्ता करतो का असं. मग मी विचारलो नाही तुला येणार काय म्हणून. प्रेमच तेवढं आहे तुझ्याकडे येणार काय? ना, माझं प्रेमच येणार तेवढं काय आहे. विचारलो नाही म्हटला. नाही म्हटला ही आणि बाया बोंबडली तर मी काय करू. काय म्हटला ते तर मी काय बोलत नाही. हे मी पुढचं बोललो सोड. पण त्यानं काय म्हटला मी काय येणार नाही दीदी जवळ बसायला कोण नाही. मी म्हटलो एक काम कर येणार नाही तर तुला तिला काय खायला घेऊन येऊ काय आम्ही काय आणि उसळ मिसळ हे काही विचारलो नाही तुला. आम्हालाच आम्ही काय खायला हे आम्हाला माहिती. आमकाच माहिती नाही. हो पण येते का तरी विचारायचं ना मी पण आले असते. अरे बाबा तुमचं काय हे चालू होतं तुझा तुम्ही व्हिडिओ कॉल चालू होता मी बोलायला तर तुला उत्तर द्यायला वेळ नाही. मी गेलो मग बंद करून. काय बोलायला उत्तर द्यायला वेळ नाही. मी बोलायला का नाही. काय बोलायला का नाही. बोलायला आता मी तो तिथून येणार आहे इथनं आम्हाला डायरेक्ट जायचं सत्यनारायणाच्या पूजेला ठीक आहे ना बसायचं. सांग ना थांबा 1 मिनिट. हे नेहमीच आहे तुमचं. हा. थांबा हे बिग बॉस पासूनच आहे तुमचं. मला ट्रेनिंग आहे पण नेमकं मी काहीतरी काम करत असताना बोलायला येतं. परत थांबा ना 2 मिनिटं. वन्स मोर सलीम भाई कोणतरी आहे फोन. आणि मध्ये मध्ये नाही भरलंय माझं खरं सांगते मी खरं भूक लागली मला मी काही मस्करी करत आणि 2 लाडू खा. हा, गोड नको जरा. झणझणीत याच्यात मसाला टाकून काय झालं तुझं. अरे भूक लागते यार. एवढी कशी भूक लागायला लागली पण एवढं तुला. बडबडायचं तर काहीतरी पोट तर नीट पाहिजे. फोन कर कर ना आणि मग होतं. इथे नॉर्थ इंडियन मिळतं नकोय मला मालवणी खायचंय. इथे हॉटेल माहितीये सांगतो थोडंसं लांब आहे. जाऊन आणशील जाऊन आणशील जावं लागेल सगळं. जाऊन आणशील काय विचारलं तुला. असं म्हणत नाही मी जातो म्हणून. तेच तू पण तसला. मला पण संध्याकाळी मेकअप करा काय. तुमचे झालेत का तुमचे जे पॉइंटर्स दिलेत मला तुम्ही काही केले का की उगीच तिथे जाऊन मी करताय त्याच्यात काय टेन्शन नाही. हा तो ना तुला वाटतं ते असतात ना अभ्यास झाला नाही सांगून ते असेच दाखवतात शेवट. मला काय माहितच नाही मला काय माहित नाही पूर्ण अभ्यास केलो असतो लो आणि काय तरी काहीसर करतले फक्त इतक्या लक्षात ठेवा. ही शपथ काढ नकोस. शेम आंधळे दिसल्यास चांगले दिसले घाल कर. केवढं आहे ते काय आणि कसं आहे ते. 11 लाखाचं पाकिट होतं. काहीतरी हॉटेल बिटेलचा वागणार असता गो. घरच्या हॉटेल 11 लाखात अर्धा लगीन झाला असता माझा. वागला असता. तुझ्या लग्नाला कुठं खर्च आला. हो खर्च नाही आलाय. बार्टर मध्ये झालं. हो अजून द्यायचे. ऐक अनिश्चित पैसे भाऊ देणार मला. येस केटरिंगचे पैसे जे अजून द्यायचे आहेत भाऊ मी करणार आहे. हळूहळू एक हप्ता भागवाला. वाघ 28 तारीख आहे. वाघाला आज फोन 3 दिवसाचे अचानक 3 तारखेला हप्ते आहेत. बॅलन्स ठेवा खात्याला म्हणून. या महिन्यात 3 दिवस अचानक वाघाचे कमी झाले. अचानक वाघाचे 3 दिवस कमी झाले. 29, 30, 31 गेलं ना या महिन्यातलं. अचानक हप्ता येईल कुठं तर पैसे अरेंज करायला. आता ती 3 दिवस काय सांगताय अरेंज करावे लागतात हे ते. हा माणूस एक असा आहे की बघावं तेव्हा प्रमोशन करत फिरत असतो. येताना पण करून इले येताना आता आणि कसे रडतात. येताना कसलं करून आलं तुम्ही. काय नाही खाऊ लावले फक्त. आमच्या मित्राचं हॉटेल आहे. कुठलं प्रमोशन आणि प्रमोशन काढलाय. येऊच नको अजिबात यायचं नाही. तू कार्यक्रम संपला की नीट बायकोला काहीतरी करायला जायचं. हो जाणारच आहे.
मी आज जाणारच खा आहे. खायची आणि हिची शपथ खा आणि माझ्या सांग. नको. हा, बरं तिची शपथ खा आणि सांग संध्याकाळी मी तुम्हाला बोलवणार नाही, मी तुमच्या संग येणार. बरं, तुम्ही एवढ्या लांबून आल्यात तर तुम्ही जाणार नाही, तुमच्यासोबतच जाणार आहे. मस्त तिथे सौंदर्य आल्या. कुठे हा? कुठे करणार आहात हे सगळं? इथं पलीकडं इकडे थांबणार आहात? लावलं नियोजन. कुणालला नको, कुणालला लाव. मी लाव कुणालला. नाही निघला तो. माका दुसरीकडे लाव बरं. म्हणजे तू Plan मध्ये थोडंसं change झालं. नाही काय चेंज काय करायचं नाही, आपण तिथं जायचं. त्याला सांग फक्त 5-6 जण आहे म्हणून. अजून वाढले. हा म्हणजे हे बघ मला पकडलं नव्हतं ना म्हणजे तुम्ही अरे मला तुला- पकडलं तुला नव्हतं. धरलंय. अरे पण तुला आम्ही धरलंय. काल बाजूला बघायला तुला लागलो. धरलंय. खोटं बोलू नको. एक मिनिट. गणित त्याला काय सांगितलं? 5 माणसं सांगितलं हा. त्याला. कोण कोण? आम्ही चौघं आणि तुला. ऐक कुणालचं आत्ता लक्षात आलं की ते पण येणार आहे. कुणाला येणार आहे हे ध्यान म्हणत नव्हतं. एक मिनिट तुम्ही कोण 5 म्हणालात? 1 2 3 4 आणि ते मित्र 5. 5 सौरभ आणि ह्याची बायको ते आता म्हणूनच म्हणजे म्हटलं ना, ह्याची बायकोला पण नाही धरलं पकडलं? नव्हतं धरलं नव्हतं मी वेज खातो ना. अच्छा. धरलं नव्हतं. आज शुक्रवार सहा आहे. एक म्हणा. करायला सांगितलं. हा नाही, सहा. आणि हा हा नाही सात. 7 ऐक. सौरभ कुणाला 8 8 9 10 हे 2 पण आहे. ओके. तेच विचार करतात काय करूया. चष्मा सेम करायला पाहता. सेमच होता तो. चष्मा अरे याचा थोडासा तुटला. बघ. याचा जरा तुटला. तो मोठा झाला. बाकी बघा ना चलो पोटात प्यायचं नाही ती प्यार होते आता घसा गेलाय म्हणून येते काहीतरी करा. कसं हे असतं. 2 दिवस झाले. तिने पाठवलं मला. ओ माय गॉड मिसळ पाव डायटिंग चालतं. मिसळ पाव खाल्लं, उसळ पाव खाल्लं, चला. कटवडा. अगं बाई प्रेम आहा अरे ले भाई वन साइड है. हा वन साइड है. मस्त आहे ना नाही कालचं पण जेवण छान आहे यांचं. व्हेज बिर्याणी पण सुंदर होती. मजबूत है. चल पटपट चल. जेवायला येऊ. कडक. घेतलाच की पण तू सांगतो म्हटला सांगायचं लगेच. निघाला का विचारा. हे निघालायस ना तू तिथं जीव वर खाली व्हायला म्हणून. तिथं जीव वर खाली व्हायला लागला बघ. अरे आता कुठं आहेस? आता स्टुडिओला पोहोचतोय. तिकडे कशाला चाललाय? काय लॅपटॉप घे, मॅकबुक घ्यायचा आहे, बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. हो मग किती वेळ तूच कामं सांगितलं आणि तूच बोंबला तिथेच आहे, घराच्या जवळच आहे. निघ निघ लगेच निघ. अजून एक ताट लागेल त्याला. नाही काय नाही हा जरा बरं वाटतं भूक नाही म्हटली. थम्सअप 2 मागवलेले काय हो बाहेर द्यावं लागेल म्हणून आला नाही. आता इथे आला याबद्दलचं स्पष्टीकरण त्याला देण्यात यावं. तिला राग आला असेल आता. हो, मला आलाय. मी स्क्रिप्ट मध्ये बरेच चेंजेस करून घेतले त्यामुळे मी बोलले हे वाक्य नको मला हेच घ्यायचं आहे. मला हेच बोलायचं आहे. माझं 500 रुपये जेव्हा माझे 500 रुपये याच्याकडे येणार आहेत. 500 रुपये हा हा जेव्हा सुरुवातीला स्ट्रीमिंग चालू केलं त्याला हा. त्यावेळी मी याला 500 रुपये जीपे केलेले. हा. अरे आणि एका ह्याच्यात बघणार नाही हे मला माहित होतं त्यामुळे मी काय केलं याला 50-50 50-50 5 वेळा slot केला. आणि त्याला मी कमेंट पण केल्या अरे माझं नाव घे अरे माझं नाव घे माझं नाव घे. मी 50 आतापर्यंत 10 वेळा केलं. कधीची गोष्ट आहे? ऑलमोस्ट लॉकडाऊनच्या देवाचं असं देव आता तुम्हा दोघांचं एक गोष्ट कॉमन आहे माहिती आहे का दोघांनी मला बाहेर दिलेलं नाहीये. आता तू काय म्हटली 50-50 सगळ्या नोटा आता माझ्याकडे येऊ द्यात ना. आता तू काय म्हटली त्यांना आले पण बाहेर नाही अरे गेले. हिला आता
तू मला आपलं म्हणती की पाहुणा म्हणते आपले देतात की नाही. तिनं मगाशी याच्या आईच्या सख्या आत्तीच्या मुलाच्या बायकोला सांगितली आपल्या लोकांनी आधी द्यायचं ना. मी नाही बोलते ते म्हणून आणि आपले ना म्हणून एवढ्या वर्षापूर्वी 500 लक्षात आहे. या हिशोबात आहेत नाही का? आज ना उद्या घेणार हा, रात्री कदाचित परत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हेच चालू आहे. ते काय तुम्ही बिग बॉस सारखं पण चालू केलंय का? काय एकच सिस्टम होती. पण याला फोन करतात मी सोहमला. मला माहिती तुम्ही सगळे गेलाय. आम्ही निघणार होतो. सोहमला फोन केला. सोहमला आम्ही एकत्र आहे. तुझं जवळ आलं की फोन करू तर मला बोलायचं. आमचा फोटो घ्या. आम्ही काय करतो शांडासारखं वाघ जरा. इथे पण पाणी टाकायचं आहे. इथं काय आता काय सिलेंडर उचलायचा आहे, टोप उचलायचा आहे, काय करायचं? झालं लग्न आमचं. काय अजून तू त्या ह्याच्यात आहेस काय झोन मध्ये? बाहेर येत नाही तू त्याच्यातून? कोण? तुझं म्हणणं काय? तुझं म्हणणं काय? घालवायला बसलाय आजच आलो रे आम्ही. शाण्या तुला अनेक सुवर्ण संधी आहे. मेकअप आर्टिस्ट यांनाच ठेव. फक्त ही अंकिता बदल. अरे व्हेरिएशन कामामध्ये व्हेरिएशन नको द्यायला. नको काय नको. लवकर ये. जिमवर खाली लवकर ये रे. मला पण लक्षाचा पाय ठेवा. कानातले माझे आहेत. हो खरं सांग ना कुठे आहेस? दाखव समोर दाखव. कसला तिथं पण घातलेलं. दाखव दाखव. आता कळलं. हे जरा लेडीजला बाहेर झोपतो. स्टुडिओचा रोड नाही. तुम्ही खाली बसून ताई हे पाय काय चाललंय इकडं. गादी काय घालून झोपा. नको हे करूस. किती 5 ला पोच. तुला लोकेशन हे किती लांब दाखवतंय? किती वेळ दाखवतं? त्याला 8 वाजले 9 वाजले 9 तास. अरे बापरे. 12 वाजले ना. मग 11 वाजणार त्याला यायला. नाही बघत होते. मग काय इकडे 11 वाजता इथे येणार तर तो देवबागला किती वाजता येऊ शकतो? मग तुम्हाला घेऊन मी देवबागला जाऊ का? याने मी हे करत होते. आपण रात्री देवबागला जाऊ. इथे त्यांनी एका ठिकाणी प्लॅन केलाय. नाही इथे त्यांनी एका ठिकाणी प्लॅन केलाय जेवणाचा. आणि तू इथे ये. आपण सकाळी इथे अंकिता रेडी करेल मला. मग आपण डायरेक्ट जाऊ. रेडी कर. कशाला रेडी करायचं तुला? साडी नेसायची, देवदर्शन. डीपी दादांना इनडायरेक्टली मला काहीतरी सांगायचं असायचं आणि मी कॅमेरा विसरून जायचे. मी त्यांना म्हणजे असं करून मी त्यांच्याकडे यायचं आणि हे कॅमेरा आहे ती असं करून शेवटी एका वेळेला बिचारांना ते ओरडून घ्यावं लागलं ना. तर त्याच्यामुळे कारण त्यांना एक्सप्लेन करणं भाग पडलं मी रडल्यामुळे. आणि त्यांनी एक्सप्लेन केलं आणि मग त्यांनी त्यांचं भांडं स्वतःच फोडलं आणि मग त्यांना ते ओरडून घ्यायला लागलं. सो अशी आमची अवस्था तिथे आतमध्ये होत होती. कसं झालं, तू एकतर नॉमिनेट होतीस आणि विषय काय होता, आता ही लोकांना दिसायला तर पाहिजे. मग हा काय घरात हिनं आज तांडव घातला. तांडव म्हणजे असं नाही खूप एक्सप्लेन करायचं ट्राय करत तुला समजत ते दाखवले ना. आणि तेव्हाच वर्षातही तुमच्या दोघांकडे बघत होत्या. काय नव्हतं
कळतच नव्हतं नाही, याला. माझं काय होतं म्हणजे मी आधी जे ठरवून गेले ना की आपण काही असलं भांडा बिंडा आणि हे मुद्दाम मला काही करायचं नाही. ते सगळेजण ते मुद्दाम करत होते बाकीचे आणि मला त्याच्यात पडायचं नव्हतं. मी आधी पहिल्या आठवड्यातच कंटाळलेले तर मला होतं की बाहेर पडले तरी चालेल ह्या ह्याच्यावर मी होते. आणि यांनी मला काय सांगितलं नॉमिनेट आहेसच आणि म्हणजे आधी मला बोललं जात होतं की तू काही करत नाहीस काय ते आम्हाला सांगितलं जात होतं आतमध्ये की मी काहीच करत नाही असं. पण बाहेर दिसत पहिल्या आठवड्यातच काहीतरी माझाच प्रकरण गाजवलेलं नाही त्याच्यामुळे पण आम्हाला आतमध्ये सांगितलेलं की मी काही नाही करत आहे. त्याच्यामुळे असं होतं की काहीतरी करून जा म्हणजे तुला असं वाटायला नको की काय तू गेम छान खेळ तुझ्याने. माका तो प्रामाणिकपणे खेळायचो होतो आणि थंयसर तो इलो चुट्टू पुढारी मग त्याका सटाकली धरलं आणि वाटलंय तरी अर्धच दाखवलंय ना ते नाही दाखवलं मला ते तुला सांगतो पहिला घनश्यामला बोललो घनश्याम वैभ्या माझ्या संघ कपा किती पिता घनश्याम सांग घनश्याम अजिबात नाही असा एक दौरा किती असा गेला अरे घनश्याम नाही हा घनश्याम आणि मा मी तीनदा असं झालं दोनदा वैभव असंच राहा असंच खेळ आणि असंच घराच्या बाहेर जाणार आहे म्हटलं तू. लोक नंतर म्हणलं काय गेला घनश्यामला स्वतःच मतच नव्हतं. निर्णय देताना अरबाजकडे बघतो वैभवकडे बघतो. आता सुद्धा तुला आज जायचं होतं म्हटलं या लोकांनी तुला आज पाठवलं नाही म्हटलं तुझं अस्तित्व लपवायलाच म्हटलं या लोकांनी. आज तुला गरज आहे तुझं अस्तित्व दाखवायचं चाय ह्याच्यावर पेटी कुठली आणि वर दंगा आणि मी आणि मला आतमध्ये गुहेत काय आवाज आला अंकिता बाहेर तसे आतमध्ये कॉइन्स बहुतेक संपले होते तर बाहेर म्हटलं बाहेर काहीतरी झालंय. बाहेर येऊन बघते तर हा असं तुरतून नाचतो डोकं तिला फोडली आणि कारण मी वर्षाला काय सांगितलं होतं आपल्याला आणि घनश्याम करायचं होतं मला घनश्याम मी असं उभारले का इथं घनश्याम पळत ह्यांच्याकडे गेला माझ्याकडे आला आणि असा घनश्याम आणि मी पण काय बोल अंकिता थांब अंकिता तुम्ही आधी बघला काय म्हणजे हे मांजर आहे काय ह्या मांजराला ही पिल्ली झाली का एकत्र बसलाय आणि मी काम करते मेहनत कष्ट मी चालले आले अँकरिंग साठी जाते चल आता कानात रक्तयला जा रक्ते आणि कानात आमचं जा. ही रूम माझ्या आरामासाठी दिली होती जेणेकरून मी सगळी मेहनत केल्यानंतर येऊन या बेडवरती आराम करेल. जागा कुठे दिसत नाही मला तू आरामच कर तुझ्या सिंहासनावरती आम्ही कब्जा केलाय. खाली काय घालूच लागतं आता घेऊन येतं ना कार्पेट आता चिमणी बोलणार बघा ए चिमणी पण म्हणली अंकिता गेली वनवा गेला झडती गेली वनवा काहीतरी वेगवेगळं ऐकायला यांच्यावर राऊंड येतात. सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य दे. सर्वांचं भलं कर, सुरुवात माझ्यापासून कर. हे पण बरोबर. आणि दुसऱ्या मी म्हणजे तू म्हणजे मी सेवक म्हणून तू आणि मी असं कधीही मतभेद करायला आणि भेदभाव करायला नाही लक्षात ठेव. कार्यक्रम मोठं करतो म्हणून 4 अँकर आणले की काय आपल्या कोकण सन्मान मध्ये कायच इम्पॉसिबल नाही असू दे 4 अँकर. बरं तर नमस्कार या कोकणच्या स्वर्गभूमीवर प्रेम करणाऱ्या माझ्या माय बाप रसिक प्रेक्षकांनो आपलं स्वागत करतो. हे कोकण सन्मान 2025 इकडे तुम्ही अँकर वालाच घेतला त्याच्यानंतर जर कॅज्युअल आहे आता मी जसं कॅज्युअली बोलतोय हे हा पेसच असला पाहिजे तिकडे तुझ्या कांटापच काढेन तू सांगतोय ना हे थांब ग बाबा काय करताय तुम्ही लोक आलेत ना काय करताय तुम्ही लोक आलेत ना हा कुठेतरी ना म्हणजे अँकर आणि जो हा आहे आपला तुमचा कॅज्युअल पण आहे जो त्या दोन्ही वेगवेगळे दिसू दे. त्याच्या वेळेला सेंटरला असाल किंवा तुम्ही चौघे म्हणून असाल ग्रुप म्हणून असाल
तो फक्त आता मला करत असताना कुठेतरी तो ना खूप अँकर मला वाटत होता. कॅज्युअल होते ते पटापट जाऊ दे. लिपस्टिक ब्लश सगळं लावायचं अजून सगळं करायचं आणि तुम्हाला मी अगोदर सांगते पूर्ण विश्वास आहे. मी नाही म्हणाल नाही ग, पण मी काय म्हणा जास्त पांढरं झाले आज. होणार सेट. अजून सेट नाही झालं म्हणजे वेळ लागते काय? तुला बरं माहिती बायकांच्या धरून तू बी बायकांना आज बोलले का बरं नाही. उठला म्हटलं झोपे घड्याळ बायचं घड्याळ कोणाचं आहे? मस्त घड्याळ कसलं फिटिंग झालं तन्मय आणि कुणाल. मी असं आणि कुणालवर डाऊट मला जास्त असतं का सांग. आणि आधी त्या कुणालला माझ्याकडून 2 हे कर शिवाय घालता काय असं. मग मी तन्मय असं केलो, मग हिचे रिॲक्शन झेरो. हे अशी चालली. म्हटलं तन्मय तर हिच्या नवऱ्याचं नाव नाही. मग म्हटलं कुणाल अशी मान भारी होता. कसं बघितलं नाही ह्यांना कसं कळलं. मग लक्षात आलं की आता मी कॅमेरा समोर बोलले नाही, पाठी उभे होते. पाठीने आम्ही वर उभं होतो. मी असा ऐकत होते ते. तू एकतर तुझी चालायची पद्धत एकतर ठरलेली आहे. खांदा कॅमेरा हे कपडे पाठवले. माझे कपडे कोण पाठवतोय? माझे कपडे कोण पाठवतोय? कोण? कुणालने हे कपडे पाठवले नाही, कारण कुणालला सगळे कपडे माहित आहेत. बरोबर. तन्मयला कुणाल आधी त्या तन्मयला माझ्याकडून 2 शिव्या हाल 2 गाळ्या हालते का? बरोबर काय? आणि कुणाललाच माझ्याकडे 2 घाल असं काहीतरी ते होतं. तू कोशाला होते कोशाला पण 2 शिवाय. अरे माझे कपडे कितीतरी दिवस व्यवस्थित येत नव्हते. मला फ्रस्ट्रेट माझे तर येतच नव्हते. मी रिपीट करत होते आतमध्ये कपडे आणि त्या निकला त्या बोलला ना मला कपडे पाहिजे. दुसऱ्या मिनिटाला बघ ना असं नव्हतं जेव्हा मी रेडी होणार ना पूर्ण व्यवस्थित तेव्हा तू असं बघ नाही म्हटलंस तर परत तोंड धुतल्यावर अशी दिसतेस तू. आमचा मेकअप चालू आहे. मेकअप झाल्यानंतर परत एकदा थोडीशी रिहर्सल असणार आहे. त्याच्यानंतर खरं कोकण सन्मानला सुरुवात होणार आहे. हे सगळे फक्त प्रेक्षक वर्ग आहे आणि मी या कार्यक्रमाची होस्ट. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा ती जरा करू दे ना तिला. ती बिचारी थांबली आहे. करमत नाही रे पुन्हा. आणि ये रे मर्दा गमना ही शिळी तोंड बघून मला कटाळा आलाय पुन्हा. आणि ये जरा फ्रेश. काय नाव मगाशी घेतलं आपण? सॉरी खराब झालंय तुमचं. एक कितीला चालू होणार ग? 7-8ला 7ला सुरू होणार. माझं एकदम तिला बघायचं आहे. आणि तुझं व्हिडिओ कॉल लागला तिथं मेकअप चालू आहे. ते पांढरी फेक पाणीसारखी दिसत रे पुन्हा. तू जर आता तू व्हिडिओ कॉल केला तर बघितला असतं तू निर्णय बदलशील. आता काय बदलशील? आतीच करते ती. आणि ती कवा बिळ आती करता राहिल्या. आतीच तर करते ती. कुणाल तुला अंकितावरती विश्वास आहे ना? कुठल्या रे? तू काय बोलत नाही. फंक्शन बाकी होईल तिला. ठीक आहे ओके. मी समजलो. पांढरी फेक काय आहे की नाही? अजून आता काही केलं नाही. आणि मिशा मला नाही निशा आलाय की नाही? निशा तुम्ही त्याला जायचा गप इथे बसा. हिला किती काळजी. आडवा हात ठेवला तोंडाच्या. म्हणजे आमच्या क्लायंटचा चेहरा विना मेकअप 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना आता. म्हणून ती गेली 4 वर्ष माझा मेकअप करते आता. म्हणजे तेव्हापासून तुला गरज आहे मेकअपची? चला वगैरे पण आले किती आपल्यासोबत. होय. आणि तुम्ही? मी 2 वर्ष 1 वर्ष. त्यांची ओळख माझ्या इंस्टाग्राम वरून झाली आहे. आता 2 वर्षाची आहेस तू? नाही 2 वर्ष मला ओळखते. अच्छा. हा
तेच ना, चला हवाय तुम्हालाच मागितलेलं. तर कुणाला मेकअप करायचा असेल तर अरे कुठं करणार मेकअप, कुठं कॉन्टॅक्ट करणार? देतो ना नंबर आम्ही. इथं सांग ना. असं नंबर तिकडे नको. अकाउंट आहे ना, इन्स्टा अकाउंट आहे, काय? टॅग करा. टॅग करा. अंकिता के मेकअप आर्टिस्ट. अंकिता की मेकअप आर्टिस्ट. अंकिता के पण चालेल, आपण चेंज करूया. फक्त आय लावायचं आहे मध्ये, फक्त मध्ये आय घालायचं आहे. अंकिता खवडेकर आहे. अच्छा. अंकिता के मेकअप आर्टिस्ट असं तिचं पेज आहे. माझ्या कुंडलीत काय झाले कोणास ठाऊक, सगळ्या भरमसाठ सगळ्या अंकिताच्या लागल्या. नशीब फळफळत आहे तू. काय होते कोणास ठाऊक. मेकअप यार, तुझं डोळं काय फुटलं तर काय? राहू दे मशीन, राहू दे, थांब. तुझे डोळे फुटले ते. सांगाल तो तुला कुणाल, अजून बेटर ऑप्शन भेटला असता तुला. तुझ्याकडेच ठेवा माझा फोन. हा माझ्याकडेच. झालेला आहे तुमच्या होस्ट मॅडम रेडी. वॉच घालणार आहेस काय? वॉच हे चांगलं नाही वाटलं ना. माझं हे ओपन कर. ही अरे ते सुरुवातीला मेकअप करून तसंच वाटतं. पी दादा होते ना ते. तुम्ही या लवकर. माझी स्क्रिप्ट दे. ही आहे ना, इकडे ही सौरभ जरा वर्टिकल पण इथे असं एंट्री करताना दिसत. घेणारच आहेत ते. हाय त्यांच्याकडे. कुठे आहेत ते? अच्छा लग रहा है. अँकर म्हणून वगैरे ठेवणार हात देशील. पावडी म्हणून ठेवणार. तू हिल्स टाकतेस किंवा तिथे सांभाळू ना मग मागे. मायकिंग कशाला आता त्याला दादा पोडियम माईक फक्त चालू करा ना. पोडियम करंट जोर नंतर हात बस. त्याच्याकडे वेगवेगळे असे जॅकेट्स असतात. फुल गोव्याला जायचंच मूड आहे. म्हणजे काय बघा चेक. आलो. तर मंडळी दिसते की नाही मी छान. म्हणजे अंकिता खूप छान मेकअप करते. मी नेहमीच सांगते, मी असं चुकीच कोणाचंही कौतुक करत नाही. मला एखादी गोष्ट आवडली नाही तर हल्ली मी त्याचं प्रमोशन नाही करत, पण त्याबद्दल वाईटही नाही बोलत. पण एखादी गोष्ट जर मला आवडली तर त्याचं मी काही विचार न करता नेहमी बोलते. त्याचंच एक उदाहरण म्हणजे अंकिताचा मेकअप आहे. मी नेहमी तिच्या मेकअपबद्दल बोलते की मला जसा हवा, नॅचरल आणि छान दिसणारा असा तो मेकअप ती नेहमी करते. तर कोकण सन्मानच्या दिवशी आम्ही काय मजा केली, कोकण सन्मान नंतर आम्ही काय मजा केली, ही व्लॉग सगळे तुम्हाला बघायला मिळणारच आहे. कुणालसुद्धा येतो आहे, आम्हीसुद्धा खूप मजा करणार आहोत. पुढचे 3-4 दिवस आम्ही अजून घरी आहोत. सो ते सगळे ब्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.